या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत गोपालन, निसर्ग, पर्यावरण, वृद्धांची सेवा, वैद्यकीय सेवा, वाहतूक प्रबोधन अशा विविध पैलूंनी कार्यरत असणाऱ्या संस्थांना त्यांच्या गरजेनुसार मदत व्हावी यासाठी समाजाचे दिन हे प्रदर्शन कोल्हापुरात संपन्न झाले. धैर्यप्रसाद कार्यालयात पार पडलेल्या या संमेलनात 4,000हून अधिक लोकांनी तसेच सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी उद्योग विश्वाने भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. गेले 3 महिने या उपक्रमासाठी नियोजन सावली परिवाराचे किशोर देशपांडे आणि इतर सहकाऱ्यांसमवेत कार्यरत असलेल्या समन्वयिका वीणा गोखले यांनी कोल्हापूरकरांचे सामाजिक दायित्व हे उत्साह वाढवणारे आहे. आगामी काळात व्यापक प्रमाणात अशा उपक्रमाचे आयोजन करू असे यावेळी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना दिले. कोणत्याही उपक्रमामध्ये समन्वयक एक महत्त्वाचा असतो आणि सामाजिक क्षेत्रामध्येही समन्वयकाची मोठी भूमिका देणे समाजाच्या नावानं वीणा गोखले आणि त्यांच्या सहकारी त्यांचे सर्व टीम हे गेली 21 वर्षे करत आहेत. कोल्हापुरातील हा पहिलाच प्रयोग आहे. आणि कसा अनुभव आहे कोल्हापूरचा? खूप छान आणि खूप भारी. मी आज सकाळच म्हणलं होतं सगळ्यात भारी कोल्हापुरी असा अनुभव आम्हाला येतो इथे. काल पहिला दिवस होता ह्या उपक्रमाचा आणि या उपक्रमामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या समाजसेवी संस्थांचं काम मांडलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये समाजात काय प्रश्न आहेत ते प्रश्न इथे मांडलेले आहेत आणि त्या प्रश्नांवरती उकल करण्यासाठी संस्था काय धडपडत आहेत, कशा धडपडत आहेत, किती दुर्गम भागात काम करत आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना तुमच्याकडनं काय प्रकारच्या मदतीची अपेक्षा आहे, सगळं इथे मांडलेलं आहे. आणि हे सगळं बघायला कोल्हापूरकर अत्यंत उत्साहाने येत आहेत. वर्ष पहिलं आहे, इलेक्शनची सगळी आत्ताच धामधूम झालेली आहे. त्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती थोडा प्रतिसाद कमी असणं अपेक्षित आहेच. पण जसजसा हा उपक्रम रुजेल, जसजसा पोहोचेल तसतसा निश्चित भरभरून प्रतिसाद इथे मिळेल. आज रविवारचा दिवस आहे त्यामुळे सकाळपासून इथे लोक येत आहेत, चांगल्यापैकी माहिती करून घेत आहेत, चांगल्यापैकी डोनेशन्सही देत आहेत, वस्तू स्वरूपामध्ये मदत करत आहेत. तर हे कोल्हापूर दातृत्वासाठी प्रसिद्ध आहेच. त्याचा अनुभव आम्ही आज प्रत्यक्षात घेतो आहोत. किशोरजी, तुम्ही इथं समन्वयक म्हणून मुलाची मदत केलेली आहे. काय तुम्ही? आम्ही देणे समाजाशी एक साधारण 10 वर्षापूर्वी निगडीत झालो आणि मग आम्हालाही पुण्यामध्ये स्टॉल त्यांनी दिला होता वीणाताईंनी. आणि मग त्यांना एक गळ घातली होती 2 वर्षापूर्वी की कोल्हापूरमध्ये सुद्धा असा एक उपक्रम व्हायला पाहिजे. कोल्हापूरमध्येही अनेक संस्था आहेत आणि कोल्हापूरचं दातृत्व वाखाणण्याजोगं आहे. तर त्याचा अनुभव सगळ्या स्वयंसेवी संस्थांना मिळावा आणि त्यांचं महाराष्ट्रभर चाललेलं जे वेगवेगळं काम आहे ते कोल्हापूरपर्यंत यावं असं एकंदरीत उद्देश होता. आणि त्याप्रमाणे मग या वर्षीपासून वीणाताईंनी इथे सुरू केलेलं आहे. महाराष्ट्रातनं 24 संस्थांना इथे रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे, दुर्गम भागात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आज इथे कोल्हापूरकरांना बघायला मिळतात, त्यांचं काम बघायला मिळतं आहे. तर कोल्हापुराने छान प्रतिसाद दिलेला आहे आणि एकंदरीतच हुरूप वाढवणारा अनुभव. या संस्था निवडीसाठी तुम्ही फार निकष बघता, तुम्ही तिथं जाऊन माहिती घेता, कशी असते ती एकंदरीत प्रोसेस, किंवा नवीन संस्थांनी कसं जॉईन करायचं तुम्हाला? कसं असतं इथे ज्या वेळेला आपण संस्थेला स्टॉल देतो त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं मूल्य त्याला आकारलेलं नसतं, विनामूल्य देतो आपण. क्रायटेरिया एकच असतो ह्याच्यामध्ये की संस्थेचं काम प्रामाणिक पाहिजे आहे. आणि त्यासाठी मी अनेक संस्थांना जाते, भेटी देते, प्रामाणिक काम चालू आहे की नाही हे चेक करते, जेन्युनिटी चेक करते. आणि मला जर पटलं की हो या संस्थेचं काम खरंच प्रामाणिकपणे चाललं आहे तरच त्या संस्थेला इथे काम मांडण्याची संधी दिली जाते. कारण कुठल्याही स्वरूपाचं मूल्य नसल्यामुळे प्रामाणिक काम करणाऱ्या संस्था पुढे याव्यात हा एकमेव उद्देश. आणि दुसरं असं की वीणानी पारखलेली संस्था आहे ह्या एका विश्वासावरती या सगळ्या संस्थांना लाखावरी डोनेशन्स मिळतात. मग जबाबदारी वाढते आपली. परत कोल्हापूरला येणार आहे. कोल्हापूरचं एकंदरीत दातृत्व मोठं आहे, कोल्हापूरची मोठी सामाजिक कार्याची मोठी परंपरा आहे. कसा अनुभव राहिला? आणि परत कोल्हापूरला पुढच्या वर्षी केव्हा वर्षी आम्ही नक्की येणार आहोत कोल्हापूरमध्ये. कदाचित ठिकाण बदलेल आमचं, पण कोल्हापूरमध्ये मला निश्चित उत्साहवर्धक प्रतिसाद आहे. आणि असंच जानेवारी महिन्याच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये आपण इथे प्लॅन करूयात पुन्हा एकदा. आणि थोडं जास्ती अजून आमच्याकडनं प्रसिद्धी व्हायला हवी आहे. मी तुमच्यासारख्या चॅनेल्सना खूप धन्यवाद देते की आज तुम्ही दखल घेतली आहे या सगळ्याची. तर अशीच पुढच्या वर्षी पण आपण थोडी आधी तयारी करूयात, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूयात. आणि कसं असतं ना, लोकांनाही द्यायचं आहे, पण कुठे द्यायचं आहे, कुठल्या स्वरूपात द्यायचं आहे, कुठल्या संस्था प्रामाणिक काम करत आहेत, त्याला हे अत्यंत विश्वासार्ह उत्तर आहे. आणि त्यामुळे असा उपक्रम इथे रुजायला पाहिजे असं वाटतं आहे. सो आपण हा प्रयत्न पुढच्या वर्षीपासून नक्की आणखीन जोमात करूयात.
सत्पात्री दान देण्यासाठी महत्त्वाचं योगदान असतं आणि ही संस्था या ठिकाणी अत्यंत पाखून परखून महाराष्ट्राने संस्था काढलेल्या आहेत शोधून, आणि त्यामुळे हा एक कोल्हापूरकरांसाठी नवीन उपक्रम ठरलेला आहे. TV News मराठीसाठी रवींद्रसह मी राजेंद्र मुकोटे. धन्यवाद.